अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। इंदोरवरून भुसावळच्या दिशेने येणाऱ्या खासगी लक्झरी बसला आमोदा गावाजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला। चालकाचे नियंत्रण सुटल्याने MP 099009 क्रमांकाची बस मोर नदीवरील पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली। या दुर्घटनेत एक महिला ठार झाली असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत। त्यातील काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले। या अपघातामुळे मोर नदीवरील पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। स्थानिक नागरिकांनी यापूर्वी या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांची दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी केली होती, मात्र अजूनही ठोस पावले उचलण्यात आलेली नसल्यामुळे अपघाताची मालिका थांबलेली नाहीये। फैजपूर पोलीस ठाण्यात या घटनेचा तपास सुरू असून अधिकृत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे। आप निम्न भैया आप नींद में थे, लेकिन जब बाहर निकाला तब मालूम पड़ा आपको। का इंजेक्शन देते आहे आमोदाच्या बाजूचा नदीच्या पुलाच्या बाजूचा परिसर। या परिसरामध्ये घटना घडलेल्या आहेत। आज सकाळी सुद्धा एक घटना घडलेली आहे। एक ट्रॅव्हल बस होती, ट्रॅव्हल बस जात असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला। परंतु आता स्थानिकांनी जे सांगितलं त्याप्रमाणे 100 ते 125च्या दरम्यान त्या गाडीचा स्पीड होता आणि ती बस दुर्दैवाने खाली हे गेली। त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक प्रवासी त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि बाकीचे प्रवासींना दुखापत झालेलं आहे। त्यांना बाजूच्या दवाखान्यांमध्ये ॲडमिट केलेलं आहे। स्थानिकचे संपूर्ण गावकरी होते ते सगळे लवकर परत आलेत। त्यांनी सगळ्यांना मदत केली, ॲम्ब्युलन्सेस वगैरे सगळ्यांना उपलब्ध करून दिल्यात आणि सगळ्यांना आपण आजूबाजूच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे। तब्येती त्यांच्या चांगल्या आहेत।
आणि हे जे प्रॉब्लेम आहेत ह्या प्रॉब्लेमवरती मी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत की याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे की वारंवार आतापर्यंत घडत नव्हतं पण आता का घडतं आहे, काही इथं काही चेंज झालं का काय, तर ते तुम्ही बघून लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्याने आता त्यांनी रिफ्लेक्टर्स काही बोर्ड्स वगैरे लावलेले आहेत, सायनिंग बोर्ड्स वगैरे त्यांनी लावलेले आहेत. पुढच्या 8 दिवसात ते त्यांना मी सांगितलं की पूर्ण हे सगळं हे करा. आणि आज दुपारपर्यंत त्यांना सांगितलं की सगळे परत तुम्ही इथे जे स्पीड ब्रेकर्स वगैरे काय लावायचे आहेत लावा आणि असे ॲक्सिडेंट पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.